ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. असतो मां सत्यमय तमसो मां ज्योतिर्गमय अहिंसा सत्य आता कीर्तनकाराने आपल्याला सांगितलं भजन. आता मी आमचे गुरु ते एक होते, मला या मार्गात ओढायला आम्हाला ह्या भजनाची परमार्थाची रुची नव्हती. आम्ही संसारी जे संन्यासी असतात त्याला प्रपंचाची रुची कळतच नाही. रुची काय असते ते कळतच नाही. आम्ही सगळे मुरलेले कुठं या संसारामध्ये म्हणून काही स्वामीने कसं सुखी हा संसार खरा स्त्री संगती आणि वेळोवेळा गती. संसार करावा, सुखानं करावा, परमेश्वराचं नाम चिंतन करावं. आपण संन्यासी नाव आपल्याला हे संसाराचीच गोडी आहे. याच्यात आपलं मन विटलं नाही. आपण इथं आणावं तर आपलं मन आणि गुरुबद्दल आता स्वामीने सांगितलं बा गुरु कसा गुरु करा छान की पाणी पिना छान की गुरु करा छान की म्हणे. परम रहस्यामध्ये बी तसंच पार्वतीने विचारलं गुरु कसा करावा, धर्म कशाला म्हणतात. अधर्माची शिगणे मे हाची धर्म हो दे. महादेव काय म्हणले, अधर्म संपला की काय उरलं धर्म. आणि गुरु कोणाला म्हणावं, गुरु कसा असावा. कैलास शिखरी रम्य स्थळी पहिल्याच परमरसाच्या अध्यामध्ये भक्ती साधना धरून इमानगा बाळी कुशे शंकराची कोणता आहे बा निर्मळ शुद्ध भाव होता तिच्या पोटात. भक्ती भावालाही चरण सर्व धर्माशी कोण धनी. स्वामी सगळे धर्मात कोणी शीख आहे, कोणी लिंगायत आहे, कोणी अनेक अनेक धर्म. पण ह्या धर्माचा धनी कोण काही वाटशाला धनी लागत नाही हे मध्ये ज्ञान सांग. पण ते गुरु कसा असावा त्यावेळी असणार परमेश्वरानं सांगितलं. संसार रूपी अरण्यवनी, संसार रूपी अरण्यवनी अहम क्रांती भुललो दिशा भुलोनी. तेथे काम क्रोध स्वापदे दोन्ही चिरासू पातली. तेथे भेटले आदृष्ट करतादानी क्रूर स्वापदे टाकिली मारुनी. सुपंते लाविले सद्बोधनी दया श्री गुरुशी नमो नमो. अरे बाबा हे तकदीर पाहिजे. आदृष्ट आदृष्ट कशाला म्हणतात. 25 वर्ष कीर्तन केलं म्हणजे 25 वर्ष फिरलो, परंतु आदृष्टामध्ये नसलं तर ते मिळत नाही. आदृष्ट जर चांगला असलं तर गुरुची भेट होती. आमच्या गावात किती दिवस सत्य झाले, किती भजन झाले, हे सुधारणा काहीच झाली नाही. मला वाटतंय बरं का, आता तुम्हाला वाटत नाही. हे सगळे भजन, हे सगळे कीर्तन माझी कंबर त्यांनी बांधलेली आहे. सत्य सांगवलं मी. आता हे बेडशिवणीचे शेटे आमचे सोयरे होते. मी आगाऊ माणूस, मला बोलणं येतंय, भाषण येतंय, सगळं येतंय, गाणं येतंय, भजन येतंय, पण मी ते करत नाही.
सगळं बी येते आगाऊ बी येते आगाऊ बी आहे. हे किती महत्वाचं आहे. हा, नाही, लय आगाऊ आहे. वयासारखं आगाऊ कोणाची. सोयरिकला आलता वा कोणती बोलवा आलते म्हण चला सोयरिकला आलेत म्हणून पाना कळवलं म्हणून सांगा म्हटले म्हण ते 7-7 दिवस आम्ही एका जागी महाराज. पण कसं आहे ते आदृष्ट लाभलं द्यायचं काहीतरी आम्हाला हे परिवर्तन. याच्यातून इकडं सुद्धा हे मार्ग आता हे मला ज्ञान येतंय, मला कीर्तन येतंय, मला भजन येतंय, मला बोलणं येतंय, हे फार चांगलं आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणजे मला गुरु भक्ती कळत नाही. आपल्या इकडे तुकाराम महाराज म्हणून गेले मोठे संत. ती भक्ती कशी आहे ते मला सांगा म्हणजे बोला. हनुमंताला शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा. अरे हनुमंता तुकारामाला भक्ती कळत होती की नाही? बाबाजी सद्गुरु गुरु होते त्यांचे. पार्वती राया मला गुरु भक्ती सांग, मला मार्गदर्शन करा. कारण मारुती रायाने जी गुरु भक्ती केली त्यांच्या कष्टामध्ये गुरु भक्ती होती. कष्ट नव्हते, त्यांच्या प्रयत्नामध्ये गुरु भक्ती होती म्हणून त्याने एवढं केलं. आपल्या गुरु भक्ती कष्ट. आपल्याला शीन येत नाही, त्याला शीन आला नाही, रात्र कळाली नाही, दिवस कळाला नाही. गुरु मार्गी आपल्या बसवणीला नाही सांगितलंय, गुरु मार्गी आहे मारुती राया. गुरु मार्गी आळघे जन ऐशी आशी माझे नमन, ऐशी आशी माझे नमन, ऐशी आशी माझे नमन. मारुती राया गुरुमार्गी आहे, गोपीचंद राजा गुरुमार्गी आहे, खच गुरुमार्गी आहे. त्यानं आपल्या गुरुला साधारण जगाला आम्हाला तर समजा सोडविलं, पण आपल्या गुरुला सुद्धा बंधनामध्ये कुठे अडकू दिलं नाही. असे हे गुरु भक्त होऊन गेले. म्हणून बसवलिंगानं सांगितलंय त्रिवार त्रिवार तुम्हाला नमन. गुरु भक्ती ज्याचे ठाई बसवलिंगात त्याचे पायी. असे अशा लोकांना भक्ती कळाली. आम्हाला काय कळलं महाराज? आम्ही आता वय कळलं, कल्ल्यावर वय आला. आमचं वय कळलं, आम्हाला ही बालपणी दीक्षा नाही लागली. उगा हे शेवट गोड पाहू, शेवट गोड पाहू. गुरुचा महिमा आम्हाला वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं आपल्या स्नेहाची वागेसरी जरी मुखियाचे अंगीकारी वाचस्पतीशी तरी प्रभू होणार. ही दिठी जयावरी झळके तो पद्म करू माथात पाडू दे तो जीवची परी तुझे महिषेशी. एवढे जे भयभीत करणे ते वाच्यामुळे वाननी कवने का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. देवता कल्पतरुवरी फुलोरा काय शेनी पाहुणे क्षीरसागरा गवणे वासी कर्पुरा सुवास देवो. चंदनाचे काय शेनी चर्चावे अमृताचे घेऊन रांधावे गगनावर उमुकावे घडी केली. मांडव घालतोय त्या कशा वैशे श्री गुरुचे महिमान आकडी केले असे साधन हे जाणून ज्ञान मन निवांत केले. ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा गुरुचं वर्णन करता आलेलं नाही असं ते वर्णन आहे. कबीरदासाचं आता महाराजांनी एक दोहा म्हणलाय, कबीरदासानं सुद्धा ते गुरुचं वर्णन करता येत नाही म्हणून सांगितले. गुरु हे सप्तसागराच्या पाण्याची शाही केली आणि या सृष्टीचं जरी समजा तुम्ही कलम केली, लेखणी केली तरी गुरु वर्णन अशक्य आहे. कारण एका शिक्षकानं सगळ्या आपल्या विद्यार्थ्याचे डोळे बांधले
आज एक प्राणी त्याच्या पुढे उभा आणून केला. सगळ्या विद्यार्थ्यांचे डोळे बांधले. आज एक प्राणी आणून उभा केला आणि म्हणले हे आहे मी त्याचं नाव घेतो, ते तुम्हाला कसा दिसला ते सांगा. तो प्राणी तुम्हाला कसा दिसला ते सांगा. डोळे तर बांधले. पण एका विद्यार्थ्यानं बघितलं, पायाला असं बघितलं चापडून. अरे त्यानं पायाला चापडून बघितल्याच्या नंतर त्याला खांब दिसल्यासारखा दिसला. डोळे तर बांधले. ते म्हणले तो खांबासारखा, तो प्राणी जे आहे तो प्राणी हाती होता, तो खांबासारखा आहे. हाती कसा आहे? खांबासारखा आहे. दुसऱ्याला सांगितलं, त्यानं शेपटी चापडून बघितली. ते म्हणला सापासारखा. असं प्रत्येकानं बघितलं. त्यावेळी प्रत्येकाला वेगळं वेगळं दिसलं. तसं अनेक संतांना, अनेक संशोधकांना, अनेक शास्त्रानं त्या गुरुचा निवाडा करणार. प्रत्येकानं त्याचा सिद्धांत हा वेगळा दिलेला आहे. असो श्री गुरुचरणी हे करून बसवा बसवा झाडा हे हा बसवा प्रपंच गोवा चुकवा हो अक्षय कल्याणी जन्म मरणातीत करी तसे तात करावे. जन्मा मरणातीत व्हावे बरवे काळातीत व्हावे कृपे त्याच्या. लक्ष्मण म्हणे आपण आपण कोण हे समजून घ्यावे मारे. आपलं आपण समजून घ्यायचं कोण होतो.